महाराष्ट्रासह देशामध्ये रंगपंचमीचा उत्साह सुरू आहे। अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने हा उत्साह साजरा करत आहेत। मात्र हिंगोलीमध्ये उत्सव साजरा करताना काही समाज विकृतींनी या ठिकाणी या सणाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। हिंगोली पालिकेच्या वतीनं हिंगोली पालिकेकडे जाणाऱ्या रस्त्यावरती जे स्टॅच्यू लावलेले होते ते स्टॅच्यू अज्ञातांनी त्याची तोडफोड केलेली आहे आणि रस्त्यावरती फेकून दिलेले आहेत। खरं तर हिंगोली पालिकेनं कॉमस्कोरनुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। वसुंधरा अभियानाअंतर्गत सगळ्या शहराचं सुशोभीकरण केलेलं होतं। मात्र याच शहराचं विद्रुपीकरण करण्याचा समाजकंटकांनी प्रयत्न केलेला आहे। खरं तर हे जे स्टॅच्यू आहेत ते निर्जीव आहे। मात्र दररोज सकाळी हजारो नागरिक जेव्हा इथून जातात तर एखाद्या सजीवाप्रमाणे नागरिकांना वेगळा संदेश देण्याचा हे स्टॅच्यू प्रयत्न करतात। मात्र आपण जर पाहिलं तर समाजकंटकांनी या स्टॅच्यूचे कसे हाल केलेले आहेत। खरं तर अत्यंत डौलदारपणे नागरिकांना योगासनाचा संदेश हे स्टॅच्यू देत होते। मात्र मध्यरात्री असेल किंवा सकाळी या सगळ्या स्टॅच्यूला या ठिकाणी पाडण्यात आलेलं आहे। खरं तर अक्षरशः कुठल्या तरी धारदार वस्तूने या स्टॅच्यूचं निर्जीव स्टॅच्यूचे मुंडके उडवण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांना या संदर्भात विचारूयात। दररोज सकाळी जाताना हे स्टॅच्यू आम्हा सगळ्यांना दिसायचे, हे कुणी केलं असेल, काय झालं असेल? काय झालं असेल आता आम्ही तिकडे होतो आम्ही। हे चित्र पाहिल्यावर काय वाटलं मनाला दुःख वाटलं तर बरोबर नाही म्हणून हे नागरिक भावनिक झालेले आहेत। दररोज सकाळी तुम्ही जायचे, हे सगळं दिसायचं, पण हे कुणी केलं असावा आणि ही विकृती आली कुठून? ही विकृती जी लोक पिणारे आहे त्यांनी केली असेल रात्री। पण दररोज सकाळी तुम्ही जायचे तर काय संदेश द्यायचे त्याचे? हे स्टॅच्यू हे संदेश द्यायचे की योगा कसं करायचं, काय करायचं, याच्यामुळे कसं लोकांना असं वाटायचं चांगलं कसं योगा करायचं आहे, असं प्रॅक्टिस होत होती लोकांना बघून बघून। हे चांगलं रंगपंचमीचा उत्साह सुरू आहे, तुम्ही धुळवड साजरी करून आलात, पण हे काय घडते असं कुणी केलं असावं? काही समाजकंटकांनी आपल्या स्टॅच्यूला हे केलेलं आहे आणि हे स्टॅच्यू असे खूप चांगले होते की आपल्याला हे करत होते, प्रोत्साहन देत होते योगासनाचे। त्यांच्यावर काही समाजकंटकांनी रात्री किंवा सकाळी तोडण्यात आली आहे। ह्या हिंगोलीकरांच्या ह्या सगळ्या भावना होत्या। खरं तर निर्जीव अवस्थेमध्ये हे स्टॅच्यू होते, मात्र एखाद्या सजीवाप्रमाणे नागरिकांना पर्यावरणाचा संदेश देत होते, त्यासोबत योगासनाचा संदेश देत होते। मात्र अज्ञात समाजकंटकांनी हिंगोली पालिकेचं लाखो रुपयांचं नुकसान करत हे जे स्टॅच्यू आहे चक्क एका धारदार शस्त्रांनी छाटलेले आहेत आणि त्यामुळं हिंगोली पालिका या प्रकरणामध्ये पोलीस स्थानकात तक्रार देणार का आणि हिंगोलीचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी या सगळ्या प्रकरणातील आरोपींवरती कार्यवाही करणार का, असा सवाल पर्यावरणप्रेमी व हिंगोली शहरातील नागरिक विचारत आहेत। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।